नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात. देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार आहेत. देवेंद्र फडणवीस आजच पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट घेण्याची शक्यता आहे. फडणवीसांनी कालच उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केलेली होती. राज्यामध्ये भाजपचे जे नुकसान झालेलं आहे किंबहुना पराभव पत्करावा लागलाय त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला उपमुख्यमंत्री पदावरून मोकळं करावं अशी विनंती एक प्रकारे केली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे सध्या आपल्या सोबत आहेत. गजानन, देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार असल्याचं कळतंय. आजच ते पंतप्रधान मोदी आणि शहांची भेट घेणार असल्याचं देखील कळतंय. नक्कीच कालच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी पराभव जो आहे तो मान्य केलेला आहे आणि या पदातून मुक्त करावं वरिष्ठांनी अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केली होती. जो काही पराभव महाराष्ट्रात भाजपचा झाला त्यानंतर आज ते दिल्लीला जाऊन हायकमांडची भेट घेणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती जी आहे ती या ठिकाणी मिळतात. या भेटीमध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. त्यासोबतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची सुद्धा भेट त्यांच्याकडनं ते घेणार आहेत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. एकूणच वरिष्ठ नेत्यांशी बोलून पंतप्रधान असो, अमित शहा असो किंवा जे.पी. नड्डा असो यांच्याशी बोलून राजीनामा देण्याची तयारी जी आहे ती त्यांच्याकडे व्यक्त केली जाणार आहे, इच्छा व्यक्त केली जाणार आहे. आणि एकूणच भाजप आता पुढच्या विधानसभा निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणी कशी करता येईल यासाठी भाजपच्या महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांनी लक्ष दिलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला उपमुख्यमंत्री पदातून मुक्त करावं आणि त्याबाबत दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवलेली आहे. काल त्यांनी पत्रकार परिषदेत जी घोषणा केली, माहिती दिली की मला यातून मुक्त करायला ची मागणी मी करणार आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असो, आशिष शेलार असो किंवा भाजपच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी किंबहुना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना विनंती केलेली आहे की त्यांनी आपला निर्णय बदलावा. परंतु अशी माहिती मिळते की ते आपल्या निर्णयावर ठाम आहे आणि आज कदाचित त्याबाबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांची भेट जी आहे ती घेतली जाऊ शकते त्यांच्याकडनं, तशी माहिती जी आहे ती मिळते. आणि सविस्तर चर्चा, कारण की सगळ्यात महत्त्वाचं भेटीनंतर महाराष्ट्रात जो पराभव झाला भाजपचा अनेक जागांवर